कथेचं नाव आहे एका अनोळख्या वाटेवरून. एका हिरव्यागार बगीच्यातील एका बाकावर बसून पन्नाशीतील निशा समोर खेळणाऱ्या आपल्या नातवंडाकडे कुतूहलाने पाहत होती. इतक्यात जवळजवळ तिच्याच वयाची एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि स्वतःच्या डोळ्यावरील चष्मा दूर करत म्हणाली, "माफ करा, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे." निशाने डोळ्यांनीच परवानगी दिली असता ती व्यक्ती म्हणाली, "तू निशा आहेस ना?" निशाने होकार दिला असता त्या व्यक्तीच्या डोळ्यात अचानक एक अनोळखी भाव निर्माण होऊन ती व्यक्ती थोड्या हलक्या आवाजात म्हणाली, "मला ओळखलंस? मी चंदू." चंदू हे नाव ऐकताच निशाच्या डोळ्यात अचानक काजवे चमकले आणि बसल्या जागेवरच ती ताडकन उठून उभी राहिली आणि क्षणभर चंदूकडे पाहिल्यावर पुन्हा हळूहळू खाली बसली. क्षणभर काय बोलावे आणि काय बोलू नये तेच तिला सुचत नव्हते. पण स्वतःला सावरत जागा करून देत तिने हाताने चंदूला आपल्या शेजारी बसण्यास खुणावले. चंदू जागेवर बसल्यावर निशा हळूच म्हणाली, "अरे चंदू, तू किती बदललास. सुरुवातीला मी तुला ओळखलेच नाही. जवळजवळ 25 वर्षांनंतर पाहते ना तुला. बरं, तुझी पत्नी आणि मुलं कशी आहेत?" निशाच्या या प्रश्नावर चंदू हसत म्हणाला, "अगं, मी लग्नच केलं नाही तर पत्नी आणि मुलांचा प्रश्न येतोच कुठे? असं एकाकी जीवन जगण्याचा तुला कंटाळा कसा आला नाही रे?" निशाच्या या प्रश्नाला उत्तर देत चंदू म्हणाला, "तुझी आठवण होती ना माझ्यासोबत. त्या आठवणीसोबतच इतकं आयुष्य गेलं आणि आता पुढचंही जाईल. बरं, ते जाऊ दे. तुझे पती कसे आहेत?" चंदूच्या या प्रश्नाने निशाचे डोळे पाणावले आणि दबक्या स्वरात ती म्हणाली, 5 वर्षापूर्वी हृदयविकाराने ते गेले. खूप प्रेमळ होते. लग्नानंतर त्यांनी मला इतकं प्रेम दिलं की त्या प्रेमाने मी तुला कधी विसरले ते माझे मलाच कळले नाही. आता मुलं मोठी झाली, सुना आल्या, नातवंडे झाली. आता नातवंडांसोबत खेळण्यात वेळ कसा निघून जातो काही कळत नाही." इतक्यात निशाची नातवंडे खेळून आली आणि निशा त्यांना घेऊन घरी गेली. चंदू तेथेच बसून जाणाऱ्या निशाकडे पाहत राहिला. चालताना निशाने एकदाच मागे वळून पाहिले आणि ती गोड हसली. जणू ती उद्या पुन्हा भेटण्याची सूचनाच देत होती. निशा दिसेनाशी झाल्यावर क्षणभर चंदू आपल्या भूतकाळात हरवून गेला. त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर पुढे सरकू लागला. चंदू आणि निशा त्यांच्या लहानपणी पुण्याला शेजारी शेजारीच राहत होते. दोघं एकाच शाळेत शिकत होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर निशाने कॉलेजात जायचे टाळले. पण चंदूला मात्र पदवीधर होऊन एखादी चांगली नोकरी मिळवायची होती. मधल्या काळात निशा आणि चंदूच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले ते त्यांना देखील कळले नाही. त्यांच्या प्रेमाची गाडी अगदी सुसाट चालली होती. एकमेकांना लपून भेटणं, प्रेमपत्र लिहिणं, प्रेमाच्या आणाभाका घेणं, रुसणं, हसणं, फुगणं सारं काही व्यवस्थित सुरू होतं. पण देव जाणे कोठे माशी शिंकली आणि चंदू आणि निशाचं प्रेम प्रकरण निशाच्या घरच्यांच्या कानावर गेलं. त्यांनी ह्यांच्या प्रेमाला कडाडून विरोध केला. कारण चंदू निशापेक्षा हलक्या जातीतील तर होताच, त्याशिवाय तो कामाधंद्यालाही नव्हता. निशा मात्र पळून जाऊनही चंदूबरोबर लग्न करायला तयार होती. पण चंदूला ते मान्य नव्हतं. या दरम्यान चंदूचं शिक्षण पूर्ण होऊन त्याला मुंबईला चांगली नोकरी मिळाली. नोकरीनिमित्त चंदू मुंबईला गेल्याच्या संधीचा फायदा उचलून निशाच्या घरच्यांनी निशास जराही चाहूल न लागू देता अचानक पुण्याहून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच निशाच्या नातेवाईकांनी निशाचं लग्न जबरदस्तीने मुंबईतील एका श्रीमंत मुलासोबत करून दिलं. महिन्याभरानंतर चंदू पुण्याला माघारी आला असता
त्याला सारी हकीकत कळली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चंदूने स्वतःला सावरलं, पण त्या क्षणी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला, ज्यावर तो आत्तापर्यंत ठाम राहिला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी निशा नातवंडा घेऊन बागेत आली असता चंदू अगोदर तिची वाट पाहत तेथे बसला होता. त्याने आठवणीने आणलेले चॉकलेट्स निशाच्या नातवंडांना दिल्यावर ते आभार मानून खेळायला गेले. निशा तेथेच खाली गवतावर बसली असता चंदूही खाली गवतावरच बसला, पण तिच्यापासून थोडा दूर बसला. चंदूच्या दिशेने पाहत निशा म्हणाली, जया कशी आहे? चंदू म्हणाला, ठीक आहे. तू पुण्याहून गेल्यावर 2 वर्षांनी जयाचं लग्न महेशसोबत झालं. महेश तोच ना, किती प्रेम करायचा तिच्यावर, पण बोलायची हिंमत मात्र कधी करत नव्हता. अगदी तुझ्यासारखी. निशा थोडी उत्साहानेच बोलत होती. निशाचं बोलणं संपतं न संपतं तो चंदू म्हणाला, हो, पण तुझं लग्न झाल्यावर मात्र हिंमत केली. मग काय, आम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर जयाला 2 मुलं झाल्या. आता नुकतीच त्या दोघींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या. महेशही आता कामावरून निवृत्त झाला आहे. दोघं सुखाने राहत आहेत. आता काही दिवसांपूर्वीच जया मुंबईला आली होती. ती जेव्हा जेव्हा मुंबईला येते तेव्हा तुझं नाव काढून आसवं गाळल्याखेरीज माघारी जात नाही. म्हणते, मला एकदा तरी निशाला भेटायचंय. तिला विचारायचंय की दादाला तू असा दगा का दिलास? मी नाही रे तुला दगा दिला, निशा काकुळतीला येऊन म्हणाली. तू मला सूचना न देता मुंबईला गेलास. बाबांनी अचानक पुण्याहून रत्नागिरीला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला जाताच त्यांनी लग्न करण्याकरिता माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. वाटत होतं हे जीवन संपवून टाकावं एकदाचं. पण हिंमत नाही झाली आणि नाईलाजाने मी लग्नाला उभी राहिली, एखाद्या निर्जीव बाहुलीसारखी. निशाचं बोलणं ऐकण्यात गुंग झालेला चंदू म्हणाला, जाऊ दे. जे आपल्या नशिबात होतं ते झालं. आता आपण आपल्या नशिबाला दोष द्यायचा आणि गप्प बसायचं. इतक्यात निशाची नातवंडे खेळून आली आणि निशा नेहमीप्रमाणे त्यांना घेऊन घराकडे निघून गेली आणि चंदू तेथेच बसून क्षितिजावर सूर्यास्त पाहत राहिला. त्यानंतर सतत 4-5 दिवस निशा बगीचात न आल्यामुळे चंदू अस्वस्थ झाला आणि बोलता बोलता निशाच्या नातवंडाकडून काढलेल्या पत्त्यावर जाऊन पोचला. दरवाजात उभा असतानाच आतून भांडण्याचे आवाज त्याच्या कानावर येऊ लागले. आई, तू वृद्धाश्रमात राहणार की नाही? तुला समजत कसं नाही आम्हाला तुझ्यामुळे किती त्रास होतो? आमचे मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा तुझी किती अडचण होते. तुझ्या सुनांबरोबरही हल्ली तुझे पटत नाही. सारखी त्यांच्याबरोबर भांडत असतेस आणि आता घरातही तू काही कामाची नाहीस. गेले 4 दिवस मी तुला समजावतोय तरी तू वृद्धाश्रमात राहायला तयार होत नाहीस. आता जर तू तयार झाली नाहीस तर तुला ओढूनच घेऊन जाईन. हे ऐकून चंदूने हळूच दरवाजा ढकलला. तोच मुलाने ढकललेली निशा चंदूच्या पायावर येऊन कोसळली. चंदूला पाहून सारेच स्तंभित झाले. खाली कोसळलेल्या निशाकडे पाहत चंदू म्हणाला, प्राण्यांवरही माणसाप्रमाणे प्रेम करणारी, प्रेमाची साक्षात जिवंत मूर्ती असणारी तू या जनावरांमध्ये राहण्यापेक्षा माझ्याबरोबर चल. म्हणत चंदूने निशाच्या दिशेने हात पुढे केला. त्याने पुढे केलेला हात क्षणभर विचार न करून निशाने धरला आणि एखाद्या विद्रोही व्यक्तीसारखी ती उठून उभी राहिली. क्षणभर आपल्या मुलांकडे पाहिल्यावर ती चंदूबरोबर निघून गेली असता तिच्या मुलांनी तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण आज तिची कोणालाच गरज नव्हती. पण चंदूसाठी मात्र ती एक आवश्यक साथ होती. म्हणूनच तर ती समाजाची सारी बंधने, नियम पायदळी तुडवत चंदूबरोबर एका अनोळख्या वाटेवरून चालत होती.